नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सुगंधी सृष्टी या धड्याचा स्वाध्याय सोडत आहोत। तर माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करते। नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। प्रश्न पहिला आहे, 3-4 वाक्यात उत्तर लिहा। आणि सुगंधी पेटीचा एक एक खण जण उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे? तर उत्तर आहे, लेखकाने एका डब्यात मोगऱ्याचे रोप लावले होते। हातभर उंचीचे रोप झाल्यावर त्याच्यावर एक कळी मोहरली होती। लेखक ती कळी फुलेपर्यंत रोज कुंडीपाशी जात असे। एके संध्याकाळी 6च्या सुमाराला त्या कळीचं एक पाकळी बाजूला झाली। थोड्याच वेळात दुसरी पाकळी, मग इतर पाकळ्या येऊ लागल्या। या प्रसंगाला सुगंधी पेटीचा एक खणच उघडत चालला होता असे लेखक म्हणतो। निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते? उत्तरे, हिरव्यागार छडीवर निशिगंधाची फुले एका पाठोपाठ एक लागलेली असतात। फुले दिसायला डौलदार असतात। निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही। आपला रंग, आपला गंध, आपला डौल लपवत नाही, म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते। लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? उत्तरे, गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा वेगळाच असतो। गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही। पाणी कमी झालेले देखील चालत नाही। खत देखील वेळच्या वेळी घालावे लागते। मुळे मोकळी झाली पाहिजेत। हंगाम साधून छाटणी केली पाहिजे। कीड टिपून मारली पाहिजे। अशी सर्व त्या झाडाची निगा राखल्यानंतरच गुलाबाचे फूल फुलते। एकदा गुलाब फुलू लागला की सारे श्रम माणूस विसरून जातो। गुलाबाचे ज्याप्रमाणे रंग वेगळे असतात त्याप्रमाणे गंध देखील वेगळे असतात असे लेखकाने गुलाबाचे वर्णन केले आहे। मोठा प्रश्न आहे, लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाणार की का वाटते? उत्तरे, पावसाळी आभाळात ढग दाटून आले आणि त्यातून पाण्याचा वर्षाव सुरू झाला की पारिजातकाच्या झाडाला अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात। सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो। जणू साऱ्या भूमीवर वृक्षराजाची उदारता संथरलेली आहे। कोठे पाऊल ठेवावे हे समजत नाही, म्हणून लेखकाला पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे वाटते। प्रश्न 2, तुमच्या शब्द उत्तर लिहा। तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात, ती का आवडतात? तर मला कमळ, गुलाब, चाफा इत्यादी फुले आवडतात। निळशार कमळ माझे मन मोहून टाकते। गुलाबाचा सुगंध आणि त्याचा गुलाबी लाल रंग मला खूप आवडतो। चाफ्याच्या फुलाला सकाळी येणारा सुवास मला आवडतो। तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे? उत्तरे, फुलांचे अस्तित्व हे सारे काही मर्यादित कालावधीसाठी असते, परंतु जेव्हा फुले उमलतात तेव्हा थोड्या कालावधीसाठी का होईना पण सर्वांच्या मनावर राज्य करतात। सर्वांना आनंद देऊन जातात। परोपकार करणे, इतरांना आनंद देणे हा अनमोल संदेश फुलांनी माणसाला दिला आहे। या पाठात गुलाबाला राजश्री तर निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा? उत्तर, गुलाबाला रुबाब इतर फुलांपेक्षा काही वेगळाच असतो। जणू काही त्याचा एखाद्या राजाप्रमाणे थाट असतो, म्हणून गुलाबाला राजश्री म्हटले। निशिगंधाच्या दांड्यावर एकामागोमाग एक अशी फुले फुलू लागतात। हिरव्यागार छडीवर हरीने टोकापर्यंत लागलेली असतात, त्यामुळे ही फुले एखाद्या गुलछडीसारखी वाटतात, म्हणून निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे। प्रश्न 3, पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्य लिहा। उत्तरे, आजूबाजूला कोणी नव्हते तेव्हा लक्षात आलं की माझ्याशी पारिजातकाचे झाड बोलते। ते पुढे माझ्याशी बोलू लागले, माझे नाव पारिजातक, खूप जण मला प्राजक्त, या पारिजातकाचे फूल मला मंद असत बोलले। माझा सुगंध दूर पसरतो, जसा तुझ्या कृतीने जगावर प्रभाव पडू शकतो। मी रात्री फुलते आणि पहाटे गळून पडते, पण त्यात मला दुःख नाही। जसं तूही अपयशांवर मात करून पुढे जाऊ शकतोस। माझ्या पांढऱ्या पाकळ्या शांततेचे प्रतीक आहेत आणि केशरी देठ ताकदीचं। तूही मनाने शांत मनाने आणि सामर्थ्याने तुझं जीवन सुंदर करू शकतोस। नावाने देखील ओळखतात। माझ्या सुवासिक फुलांनी मी साऱ्यांचे मन मोहून टाकतो। माझा सुगंध सर्वांना हवाहवासा वाटतो। माझी फुले अगदी पांढरी शुभ्र असतात आणि त्याला केशरी रंगाचा देठ अगदी शोभून दिसतो। रोज सकाळी मी तुझ्या अंगणात फुलांचा छडा अंथरतो। माझ्या सुगंधाने तुम्हाला झालेला आनंद पाहून माझ्या मनाला प्रसन्नता मिळते। तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हाचा निखळ राहू दे असे मला कायम वाटते। खेळूया शब्दांशी। खालील शब्दांचे समानार्थी शब्द: बिऱ्हाड, कुटुंब, मोठी, भव्य, सुवास, सुगंध, कष्ट, श्रम। खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द: निरुपाय, उपाय, पांढरा शुभ्र, काळा कुट्ट, उदार, कंजूस, प्रसन्न, अप्रसन्न। खालील शब्दाला दा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द: 1 दा, 100 दा, 1000 दा। आता आपण डौलदार सारखे दार शब्द लागलेले प्रत्यय: घरदार, डेरेदार, ऐटदार, टुमदार, बहारदार, हवादार। खालील शब्दांचा वाक्यात उपयोग: घसघशीत, यावर्षी राजूने व्यवसायात घसघशीत नफा मिळवला।
रांगडा, भैरू पैलवान शरीराने रांगडा आहे. उदारता, उदारता हा गुण प्रत्येकाने अंगी बाणायला हवा. टिपून मारणे, नेमबाजीच्या स्पर्धेत राजूंनी समोर ठेवलेल्या लक्ष्यावर टिपून बाण मारला. पुढचा प्रश्न उ. या पाठात रंगाच्या अनेक छटा आल्या आहेत. उदाहरणार्थ पांढरा, तकतकीत, पांढरे शुभ्र, पांढूर याप्रमाणे तुम्हाला माहिती असलेल्या रंगाच्या छटा हिरवा, हिरवा गर्द हिरवागार, लाल, लालभडक लालबुंद, काळा, काळा कुट्ट काळभोर, पिवळा, पिवळसर, पिवळा धम्मक. खालील शब्द पहा. वास, वास्तव्य, वास, गंध. उच्चार एकच पण भिन्न असलेले शब्द, अर्थ भिन्न असलेले शब्द माहिती करून घ्यायचे. मान, शरीराचा एक भाग, मान. आदर, बोट, शरीराचा भाग, बोट. होडी, तीर, बाण. तीर म्हणजे किनारा. हे करून पाहूया. काही फुले रात्री फुलतात तर काही दिवसा फुलतात. काही फुलांची झाडे बियांपासून तर काही खोडांपासून, फांदीपासून तयार होतात. अशा फुलझाडांचे निरीक्षण करावं. पुढील तक्त्यात नोंद करा. तर काही फुले आपण त्याचं उत्तर बघूया. रात्री फुलणारी फुले, दिवसा फुलणारी फुले. रातराणी, निशिगंध, पारिजातक, मोगरा. बियांपासून तयार होणारी फुलझाडे, बकुल, झेंडू. फांदी खोडापासून तयार होणारी फुलझाडे, गुलाब, जास्वंद. आता पुढचा प्रश्न उत्तर. तुम्हाला आवडणारे कोणते 3 फुलांची चित्रे? गुलाबाचं काढलंय, जास्वंद काढली आणि चाफा काढलाय. आता खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिचय तयार करायचा आहे. झाड, फुले, नदी, वाट, पाऊस, डोंगर, धरण, पक्षी आणि प्राणी. डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर झाड उभं होतं ज्यावर रंगबिरंगी फुले उमलली होती. त्या झाडाच्या शेजारीच एक लहान नदी वाहत होती जी पावसाच्या पाण्याने अधिक भरली होती. दूर पसरलेल्या डोंगरावर पाऊस कोसळत होता आणि त्या पाण्याने धरण भरून वाहू लागलं होतं. झाडावर पक्षी चिवचिवत होते. नदीकाठी काही प्राणी पाणी प्यायला आले होते. पाऊस थांबल्यानंतर त्या वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव येत होता. खालील कृती करायची. पिंपळाचं पान घ्यायचं, एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ते पाणी भिजत ठेवायचे. काही दिवस पान पाण्यात ठेवायचे. नंतर त्या ओल्या पानाला पाण्यातून काढायचे, पुसायचे, वहीत व्यवस्थित झाकून ठेवायचे आणि असं झाकायचं जेणेकरून ते सरळ व्यवस्थित राहील. काही दिवसांनी हळूवार हाताने झाकून ठेवलेले पान काढायचे, मग कापडाने पुसायचे. जाळीदार पान तयार होईल. पाण्याचे रंग, वॉटर कलर घ्यायचा आहे. तुमच्या आवडत्या रंगाने सुंदर फुले, पाने काढा. लक्षात ठेवा की रंगात पाणी मिसळायचे नाही. घट्ट रंगाने रंगवा. एक छानसे सुंदर चित्र तयार करा. आता पिंपळाच्या पानावर चित्र तयार करण्याची क्रिया इथे दिलेली आहे. पिंपळाचे पान घ्या, ते भांड्यात पाणी घेऊन पान भिजत ठेवा. हे तर ऑलरेडी तुम्हाला होतच केलं दिलेलं. असं व्यवस्थित लिहायचे. आणि कागदावर काढलेलं चित्र, पिंपळाच्या पानावर चित्र रंगवताना फरक काय? तर कागदावर चित्र काढताना पृष्ठभाग सपाट असतो, त्यामुळे रंग समानपणे लागू शकत नाही. पानावर चित्र काढताना नाजूक असलेल्या पृष्ठभागामुळे काळजीपूर्वक रंगवावे लागते. पानाच्या नसामुळेच रंग काही भागावर अडकू शकतो, म्हणून पान रंगवताना जास्त काळजी घ्यावी लागते. उपक्रम. तुम्हाला आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा, त्यांची काळजी घ्या. आता हा तर काही लिहून देण्याची गोष्ट नाही, तुम्हालाच करावं लागणार आहे. प्रकल्प. काही फुलांचा उपयोग वस्तू, पदार्थ बनवले जातात. गुलाबापासून गुलकंद. त्याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू, पदार्थ यांची माहिती घ्यायची आणि यादी करायची. तर जास्वंदापासून जास्वंदाचा चहा बनतो, जास्वंदाचे लोणचं म्हणतात. चांदणी, क्रिसॅंथेमम, चांदणीचा चहा बनतो. केळीपासून केळीचा रस, गुलाबापासून गुलाबाचं पाणी, गुलाब सरबत, गुलाबाचं सिरप. सूरजमुखी, सनफ्लॉवरपासून सूरजमुखीच्या बियांचं तेल. पारिजातकाच्या फुलांचा चहा. याप्रमाणे फुलांचे विविध प्रकारे उपयोग, चांगल्या पदार्थांची निर्मिती केली जाते. माहिती मिळवायची. फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो? तर फुलांमध्ये 2 प्रकारचे रंगद्रव्य असतात, हरितद्रव्य, कॅरोटीन. यामुळे नारंगी, पिवळा, हिरवा रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. तर लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील ॲथोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतो. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्यावेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यातील रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यांच्या गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या फुलांचा रंग ठराविक असतो, रंग बदलत नाही. खालील परिच्छेदातील संख्या विशेषणे अधोरेखित करायला सांगितले आहे. आता बघा, संख्या विशेषण म्हणजे काय? संख्येचा उल्लेख आलाय. खाली बघा, अल्लाउद्दीन व फरीदा दोघे आणि 2 संख्या शाळेत निघाले. वाटेत एक ही पण काय संख्या विशेषण. नंतर दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत होती. तुम्हाला अनेक मुळे कळलं की अनेक होते. फरीदाकडे 5 हे संख्या विशेषण रुपयांचे नाणे होते. तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले. त्या अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशाचा उल्लेख आला, 2.5 रुपयात घेतले. सगळे पैसे संपले.
भरपूर फुटाणे आले, भरपूर हे सुद्धा संख्या विशेषणे. पसाभर फुटाणे हे पण संख्या विशेषणे त्याने फरीदाला दिले. तर तिने थोडीशी चिक्की, थोडीशी पण संख्या विशेषणे चिक्की अल्लाउद्दीनला दिली. अशा प्रकारे आपण अधोरेखित केलेलं आहे. आता खालील मोकळ्या जागेत कंस दिलेल्या संख्यावाचक विशेषणापैकी योग्य विशेषण लिहा. चला आपण लिहिले. अविनाशला 5 भाषा येतात. तर 5, सहस्र, 1, द्विगुणित, दुप्पट उत्तर आहे. खालील शब्द वाचायचा. ही खारुताई, माझी वही, ज्याचे पत्र, त्याचा रुमाल, कोणता पेढा, आम्ही मैत्रिणी, त्याचा सदरा, तिच्या वेण्यावरील शब्दातली ही, माझी, त्याचे, त्याचा, कोणता, आम्ही, त्याचा, तिच्याही सर्वनाम आहेत. म्हणजे नामाऐवजी वापरले म्हणून सर्वनाम. पण या सर्वांपुढे नामे आली आहेत. ही सर्वनामे त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे ती विशेषणांचं कार्य करतात. म्हणून सर्वनामे कशी आहेत? सार्वनामिक विशेषणे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काही सर्वनामे असली की सार्वनामिक विशेषणे म्हणून काम करतात. नेहमीच त्यांच्या मूळ स्वरूपात नाही तर त्यांच्या स्वरूपात बदल होतो. आता बघा, सर्वनामं कोणती आहे? मी. सार्वनामिक विशेषणे कोणती? माझा, माझी, तू, तुझा, तुझी, तो, त्याचा, ती, तिचा, तिची, तिचे, आम्ही, आमचा, आमची, तुम्ही, तुमचा, हा असा असला इतका अमका एवढा, तो तसा तसला तितका तेवढा तमका, जो जसा जितका जेवढा, कोण कोणता केवढा, काय कसा कसला. ही सगळी काय? सार्वनामिक विशेषणे. खाली दिलेल्या विरामचिन्हात चौकटीत नावं लिहायची आहेत. प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, अपसरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह. आणि खाली दिलेले चित्र दिलेली त्याचा संबंध लावून तुमच्या शब्दात कथा तयार करायची आहे. निखिल पतंग उडवायला गच्चीवर गेला होता. त्याच्या पतंगाने सुंदर ढगांमध्ये उंच भरारी घेतली. अचानक वारा वाढला आणि पतंग ढगात हरवला. निखिल खूप घाबरला. पण त्याचवेळी त्याला एक बदक पाण्यात पोहताना दिसले. बदक आनंदात पाण्यात खेळत होते आणि त्याच्या मागे लहान लहान माशा पोहत होत्या. निखिलला वाटले जसे हे बदक आणि मासे पाण्यात खेळत आहेत तसाच माझा पतंग ढगात मोकळेपणाने फिरत असेल. निखिलने पतंग गमावल्याची चिंता सोडली आणि तो बदक आणि माशांचा खेळ बघत शांत बसला. सो अशा प्रकारे इथे विचार करून सांगायचं आहे. मनोहर आला की धमाल असते. तो खेळतो, मस्त बोलतो, उत्तरे पटापट देतो, त्याला छान गाता येते. पण आज काही तो शाळेत आला नाही. मनोहर शाळेत का आला नसेल? आपण विचार करायचं कारण असेल. मे बी तो आजारी असेल, कोणी पाहुणे आले असतील किंवा आणि काही असेल. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो, तुम्ही व्हिडिओ इतका शांतपणे बघितला. व्हिडिओ मी पुरेपूर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.